नमस्कार नमस्कार नमस्कार. वा. विशाखा सुभेदार तुम्हा सगळ्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत करते. वा. नाविन्य मंच आयोजित गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. बरं का, आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे अंशुमन विचारे नाईट. ओहो. हां, तर अंशुमन विचारे यांना मी म्हणजे कसं या कार्यक्रमाच्या दरम्यान बरं का अनेक कार्यक्रमांची रेलचेल आहे. जसजसा वेळ येईल तसतसं तुम्हाला कळेल. तर तत्पूर्वी मी आपल्या प्रमुख पाहुण्यांना रंगमंचावर आमंत्रित करते, पण तत्पूर्वी माझी एक छोटीशी कविता. वा वा. बरं का, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कवितेचं बरं का बोल असे आहेत. एक होता मोदक, आहा, एक होता मोदक, लाडूला म्हणाला ए मी तुझा भाऊ. एक होता मोदक, लाडूला म्हणाला ए मी तुझा भाऊ. गणराय आले दावत, म्हणाले ए मी तुम्हा दोघांना खाऊ. सुंदरशा अशा छोट्याशा कवितेनंतर बरं का मी आता आपल्या प्रमुख पाहुण्यांना रंगमंचावर आमंत्रित करते, पण तत्पूर्वी वा, तत्पूर्वी बरं का मंडळी एकदा गणरायाच्या नावाचा जयघोष. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. वा वा, काय प्रसन्न वाटलं नाही का. आता मी रंगमंचावर आमंत्रित करते आपले आजचे प्रमुख पाहुणे अंशुमन विचारेजी यांना. जोरदार टाळ्या. अहो विचारे 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 या, मी दोनदा पुकार केलं. अहो नाही, ते दोनदा तुम्ही पोपट केलात ना, म्हटलं आता तुमचं होऊन जाऊ दे सगळं, मगच येतो ना. अगं बाई हो का, हो ना. या नाही, सॉरी हा, माझं लक्ष नव्हतं. सॉरी सॉरी. हा ना. तर मंडळी नाविन्य मंच आयोजित. ऐका ना, ते नाविन्य असेल, नाविन्य असं कसं असेल नाही का. नाही नाही ते की नाही, नाविन्यच आहे, हेच आमचं नाविन्य आहे. अच्छा, बरं का, प्रमाण भाषेत आम्ही बहुबोलीचा वापर करतो. बहुबोली बरं का, बाहुबली नाही. तुम्हाला आपलं बाहुबली वाटेल, गंमत गेली. तर आम्ही असा वापर करतो. तर नाविन्य कला मंच आयोजित या अंशुमन विचारे यांचा सत्कार करण्यासाठी मी नाविन्य मंचाच्या ज्या सर्व आहेत विशाखाताई सुभेदार यांना मी मंचावर आमंत्रित करते की त्यांनी यांचा स्वागत करावं. अच्छा, तुम्ही स्वतःला बोलवताय का? एक मिनिट हा. अच्छा. विशाखाताई कृपया रंगमंचावर या. यांचं स्वागत हे देऊ मी यांना. विशाखाताई ठीक आहे, तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचं खरंच खरंच धन्यवाद. थँक्यू. तुम्ही खरंच मला यांच्या स्वागत करण्याची संधी दिली, याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार. येऊ मी आता. हो हो विशाखाताई तुम्ही या. थँक्यू. विशाखाताई हा काही म्हणालात का? नाही, मी म्हटलं विशाखाताई तुम्ही पहिल्या रांगेत तुमची जागा ठेवली आहे, तुम्ही तिथे जाऊन बसा. हो हो हो. ऐका ना, याच्यामध्ये स्किट संपेल आपलं. सगळं एक पात्री चाललं, मी पण आहे. मी काय म्हणतो, आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया का? अगं बाई हो हो, आता आपण ताबडतोब कार्यक्रमाला सुरुवात करूया बरं का. हे बघा इथे तुमचं सगळी व्यवस्था केलेली आहे. हा तुमचा बॅनर आहे, इथे तुमचं बसतान मांडा. हे काय लिहिलंय? अंशुमन विचारे 300 रुपये, 350 रुपये नाईट फक्त. हे काय आहे म्हणजे मला कळलं नाही. काय आहे हा की नाही, देणगी दाखल कार्यक्रम आहे की नाही. मग स्वकुशीने कुणाला देणगी द्यायची असेल तर 350 रुपयाच्या वर द्यावी असं आम्ही जाहीरपणे लोकांना सांगितलेलं आहे. त्यामुळे 350 रुपये. आपण असं काय करताय ते, त्यामुळे सगळ्यांना कळतं ना की माझी नाईट 350 आहे फक्त म्हणून. असू द्या. असं ते का, असं काय म्हणता तुम्ही? एक तर लोकांना, बऱ्याच लोकांना नाईट म्हणजे मानधन हेच माहिती नाहीये. माझ्याबद्दल गैरसमज निर्माण होतील ना. 350 साठी बरंच फोन येतील माझी. जाऊ दे, मी काय काय नाही. बरं, आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. हो. हां, तर मंडळी बघा हा, कार्यक्रमाला सुरुवात होते. टाळ्या. रसिका हो नमस्कार. गणरायाच्या चरणी वंदन करून मी कार्यक्रमाला सुरुवात करतो. वा. आज माझ्या कार्यक्रमात माझ्या साथीला आहेत. एक मिनिट, साथीदारांचं पाकिट ठरलं नव्हतं बरं? नाही ते ठीक आहे. नाही नाही, तुम्ही याबद्दल काही बोलला नाही. नाही नाही, काळजी करू नका, ते मी बघतो. नाही, मग नंतर तुम्ही माझ्या अंगावर याल. नाही पैसे नाही नाही, माझ्या कन्वर्टीला नाही. नाही नाही नाही, डोंट वरी, काळजी करू नका, काळजी करू नका. मग त्यांचा नाश्ता वगैरे मी सांगितलेलं नाहीये. हां ठीक आहे, ठीक आहे. सुरू करू का? हो हो, तुमच्या मैफिलीला सुरुवात करा.
ऐका ना बहुत खूप ताई ताई अजून बहुत, हा. नाही सुरू झालंच नाही अजून सुरू व्हायचंय माझं सुरू व्हायचंय तेच म्हणजे ते जे काही तुम्ही सुरुवात केलं अप्रतिम. नाही नाही मी आवाज तापवतोय हो. मी लोकांना तापवते टाळ्या. काय काय हे जरा गाडीची अनाउन्समेंट करा मध्येच पार्किंग करून ठेवली कोणीतरी. ऐका ना हे तुम्ही जरा नंबर पण गाण्यांच्या मध्ये तुम्ही करा वाचा हो. मी गायक आहे मी असं अनाउन्समेंट करायला अहो काय तुमच्या एवढ्या सुरांमध्ये माझा कुठे बेसूर आवाज अनाउन्स करून टाका. हे बघा पटकन वाचा हा नंबर. ऐका ना सगळं कोणी विचित्र मूर्खासारखी मध्येच गाडी लोकांचा उगाच खोळंबा होतोय नाही का. अगदी वेडे असतात लोक तुम्हाला सांगते. करा पार्किंगचं तेवढं सांगू टाका. हॅलो रसिकाने एक नम्र विनंती MH02 B23 ही गाडी कोणाची असेल त्यांनी जरा गाडी हलवा. कोणाची आहे बघा नंबर परत सांगा. MH02 B23 हे बघा B21 अय्या माझीच आहे. तुमची गाडी तुम्ही हे मलाच मारो एक तर त्यांना सांगा कार्यक्रम संपल्याशिवाय मी गाडी बिडी काढणार नाही मधली. हा सांगून ठेवा त्यांना. नाही काढणार मला काही करायचं ते करून घ्या. हा ते गाडी काढणार नाहीये थंडकावून सांगा. हा त्या थंडकावून गाडी काढणार नाहीयेत. नाही काढणार. नाही काय म्हणतो होतो मी सुरू करतो सुरू करतो ना असं काय काहीच सुरू झालेलं नाही अजून उगाच आपलं मध्येच गाडीचं काढलं तुम्ही. सारखी चढली माझ्या गाडीचा प्रॉब्लेम आहे या लोक. सुरू कर सारखं आपल्या गाडी 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 मला अजिबात हो. पटत नाही. या लोकांना ना हॉल वाल्यांचा प्रॉब्लेम गाडी 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 माझी बिचारी कोपऱ्यात लावलेली गाडी ह्यांना त्रास होतो सारखा. ऐका ताई झालं गाडीचं हो, झालं हो. आता आपण मलाच ताप होतो. हो बरोबर आहे तुमचं बरोबर आहे. सारखी मी गाडी गाडी खूपते या लोकांना. बरोबर टवळे एवढी सोन्यासारखी गाडी बघवत नाही मेला ना. सारखं गाडी गाडी गाडी. ऐका ना हो ऐका ना मला सुरू तर करतो ना कशाला सारखं गाडीचं करताय तुम्ही. माझी गाण्याची गाडी पुढे जात नाहीये. तुम्ही प्लीज आपण गाण्याचा आस्वाद घेऊन बसले. नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्व. ऐका ना हो ऐका ना हो ऐका ना बाई हो विशाखाती आई ते वाजवायला आहे याला मी पैसे देणार नका ना मध्ये सगळं ताल बिघडतो. बेताल होते गाणं सगळं प्लीज समजून घ्या. सॉरी क्षमस्व. हा वाजवा जर पाणी द्या मला प्यायला. सारखं हो ऐका ना काय होतं माहिती का खूप असं आस्वाद घेता येत नाही मी इथेच ठेवते. हा तांब्या घ्या तुम्ही. हरकत नाही. काय असं काय होतं माहिती का म्हणजे सूर लागतो ना. नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. तुमचं काय मध्येच चाललंय मध्येच काय पैंजण आहे हे. नाही तसं पायीचं पैंजण आहे ना. चारित्र्यावर संशय येतो लगेच. गाणं बरोबर झालं तर गायकावर संशय येतो असं काय करताय. पैंजण द्या. पैंजण कोणाचं तुम्ही गाता गाता सांगा ना. असं कसं सांगणार मी. हे बघा ना पैंजण पैंजण आहे का कोणाचं पैंजण. पैंजण कुणाचे पडले ते बघा. पैंजण 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 कुणाचे काय चालू इथे मला गाता येत नाही मध्येच पैंजण तुम्ही. अहो नाही कसं कोणा महत्वाचं विचारायचं असेल सोना तीन शोधायचं ना माझ्या. ऐका कोणाचं पैंजण आहे बघा ओळख पटवून घ्या बरं का. पैंजण माझ्याकडे आहे. हा गाण्याला सुरुवात करा तुम्ही. गाणं विसरलो काय गाणं होतं रे माझं. हरिणीचे पाडस आहे. तुम्हाला माहिती आहे हरिणीचे पाडस मला माहिती आहे. गा तुम्ही. हरिणीचे पाडस व्याघ्र धरिये. हरिणीचे पाडस व्याघ्र धरिये. मज लागी जाहले तैसे देवा. हरिणीचे पाडस. ऐका
हरिणीचे पाडस हे कांगारू खाली बस ग हरिणीचे पाडस व्याघ्रधारी ऐका ना मी काय म्हणतो काय ते ठरवा ना काय करायचं नक्की का हे मध्ये मध्ये का सुद्धा डिस्टर्ब करताय नाही काय आहे या कार्यक्रमाच्या दरम्यान ना भिशी फोडायचं ठरलं होतं 8 आपण वाजता दरम्यान मध्ये कार्यक्रम तर होऊ दे ना मी 8 वाजता भिशी ते सांगते बायकांना 8 वाजता भिशी फोडूया आपण 8 आता वाजले कसं काय वाजली मग जरा भिशी फोडायची वेळ आता कसं भिशी फोडणार ना असं नाही कसं माझा कार्यक्रम ऐका ना मी ऐका ना मी आम्ही निघून जाईन मला लक्षात ठेव खूप होतंय असं कसं पेमेंट घेतल्याशिवाय जाणार का हा ते पेमेंट आहे ना पेमेंट बरोबर आपण भिशीचा कार्यक्रम करूया नको ऐका ना खूप त्रास होतो बघा मग अशी तुम्ही पैजण असं गाता गाता दाखवलं की नाही तसं आपण पटकन भिशी फोडून घेऊया चुकून झालं होतं ऐका पटकन भिशीचं हे बघा चिठ्ठी काढा नाव सांगा गाड्यात कार्यक्रम होऊन जाईल तुमच्या गाड्यात थांबणार नाही शपथ माझी चला भिशी फोडूया चला या कुठं तुम्ही हे हरिणीचे पाडस हरिणीचे पाडस व्याघ्रधरी गेले मज लागी जाहले तैसे देवा हरिणीचे पाडस व्याघ्रधरी गेले मज लागी जाहले तैसे देवा बायो नारकर बायोनारकर भिशी लागली आली ग हरिणीचे पाडस व्याघ्रधरी ऐका हो काय करता ऐका ना हो एक सेकंड हो काय ऐका हो हलवते कशाला नमस्कार नमस्कार तुम्ही माझी भिशीसाठी निवड करून तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद मानते आणि हे जे आहेत अंशुमन विचारे 300 रुपये 50 ऐका ते नका वाचून ऐका ना 350 रुपये नाईट फक्त यांचे सुद्धा मी धन्यवाद मानते मनापासून चेक घे बायो घे चेक वा वा अभिनंदन बायो थँक्यू वा या ऐका ना ऐका बस चला भिशीचा कार्यक्रम गाणं सुरुवात तुमचं सगळं झालंय का मला काहीच करता येईल लोकांना आस्वाद घेता येत नाहीये हो देणार ना तुम्ही आस्वाद दिला तर आलेला आहात आणि पेमेंट तयार आहे बरं का चला गाणं सुरुवात करा नाही व्यवस्थित होणार आहे कोऱ्या कोऱ्या नोटा भरायला घेतली कुठं तुम्ही हरिणीचे पाडस तिकडेच आहे तुम्ही हरिणीचे पाडस कांगारू मधून गेले तिथे आलो मी रे वाचवत देवा यात्रेचे पैसे द्यायचे राहिलेत बरं का अष्टविनायक यात्रेचे पैसे राहिले ज्याचे ज्याचे त्यांनी मला आणून द्यावे इथे रंगमंचावर मी इथे उभी आहे बरं का मला यात्रेचं कॅन्सल नका करू मी आधीच सांगते मी लिस्ट वाचून दाखवते कशाला लिस्ट वाचता मी गाणं चालू कशाला लिस्ट वाचताय तुम्ही मध्ये मध्ये लिस्ट वाचा नाही अशी कशी वाचणार मी गाणं लिस्ट कुठला अहो तुम्ही वाचा मी सांगते ऐका ना ऐका लोकांचा आस्वाद चालू आहे मस्त घेणार गाणं मी तुम्हाला सांगते ना वाचा गाण्यात पेमेंट तयार आहे बरं का पेमेंट तयार आहे ते ऍक्च्युली सगळं भरलं हा कुठे तुम्ही तिथेच आहे तुम्ही कधी बसून हरिणीचे पाडस व्याघ्रधरी येले मज लागी बाबू माने 150 रुपये मज लागी जाहले तैसे देवा नीतू सुरू 120 रुपये हरिणीचे पारस व्याघ्रधरी ये राजू माने 200 रुपये मगडाहले तैसे देवा दशरथ पाटील 170 रुपये हरिणीचे पारस व्याघ्रधरी ये भाई मोरे 200 देऊन टाका देवा भाई मोरे 200 माझे किती बाकी आहेत माझे 200 रुपये बाकी आहेत माझे 200 रुपये बाकी आहेत दिलं ना तिथेच बोलू मी मला काय माहिती कोणाचं किती बाकी अरे ती काय पण बोलेल तू कशाला वाचला ऐका ना ऐका ना तुम्ही सांगा ना तुम्ही दिलेलं मी वाचलं ते हो सांगा ना तुमची चुका सांगा ना मला तुम्ही तरी काय विचारायचं तुम्ही जरा कन्फर्म करून मग वाचायचं ना मी कन्फर्म करू मला माहिती मी तुमच्या सॉरी म्हणून टाका ना सॉरी नाही तू आता माझा सगळा खर्च तू करायचा आम्ही पुढच्या वर्षी पण माझ्या घरच्यांचा पण सगळं करतो आता ते 1000 रुपये अरे माझे नाईट 350 रुपये होते कुठे 1000 रुपये देतो मला मी तू आपलं ह्याला सांगून मी खात्यावर जमा करते त्यांच्या 50 रुपये फक्त 50 सॉरी हा सॉरी त्याच्या पाया पडता तुम्ही ते माती खाली त्याच्या पाया झाला तेवढा तमाशा पुढे आता चला पुढे
शकता आपण. वाजवा चला. नको देवराया अंत आता पाहू मार ह्या कांगारूला कुठून तरी देवा. नको देवराया अंत आता पाहू प्राण हा बबन्या, जाऊ जा घरी जाऊन झोपा ना. काकड आरतीला उठायची का? अहो काय चाललंय बाई तुमचं? मला एक गाणं धड बोलून देत नाही का? एक मला अहो नाही, पोरांना सांगते काकड आरतीला उठायचं. काकड आरती काय? मी ते कुरकुरतोय ते काय कधी गाणं बोलत नाही माझं. अहो असं नाही, पोरांना सांगितलं ते काकड आरती टळून जायची ना आमची. काकड आरती महत्वाची की गाणं महत्वाचं? आता कार्यक्रमाचा ठेवलाय तुम्ही. अहो नाहीतरी पोरं आळस देत बसली आहेत मेली, त्यांना काय कळते गाण्यातलं. ऐका ना माझा कार्यक्रम फसेल हो सगळं. नाही नाही, काही फसणार नाही. वार्षिक अहवालात आपण तुझे फोटो टाकू ना. असं कसं फसेल? मी आहे ना. ए संपत जा, मेला सगळे संपत नाही गाणं. जा तू आपलं जेवण जेवण जा पोरांनो. हा गा गा. हरिणीचे पाडस व्याघ्र धरियेले मज लागी जाहले जेवणाच्या रांगा लावल्या जा. रसमलाई तुला आवडते ना? हा, जा जा, रांगा लाव जा. मग परत भांडू नको अशी. जेवण संपलं म्हणून आधीच सांगून ठेवतो तुला. चला लवकर संपेल रसमलाई. हे कार्यक्रम आपला. हे रोजचं आहे, जेवायला मिळेल. हा गेला. ऐका ना, तुम्ही पण जा जेवून घ्या. कशाला अनाउन्समेंट केली? ऐका आणि 1 मिनिट, हे बघा तुमची बिदागी तयार आहे, काळजी करू नका. गो हे घ्या, हे घ्या. 2,500 रुपये. आठाण्याचे डॉलर भरलेत त्याच्यात. आठवण्याचं $1 म्हणजे 140 आठवण येतो. $8 नसतो. असं काय करतो तुम्ही? काय नक्की भरला याच्यामध्ये? आहे की नाही नाविन्य? आता तुम्ही मोजत बसू नका. बरं चला, जेवणाच्या रांगा लावल्या, जेवण संपून जाईल. चला चला, रसमलाई खायला चला. चला चला. ए ज्योती चल ग. बघ उठ पोरांचा कार्यक्रम संपला. चला चला. ऐका ना, कार्यक्रम होता ना हरिणीचे मर्दी जायला हरणीचे पाच. ऐका ना, ऐका ना मात्र